करुणा मुंडे यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती पुन्हा एकदा काही गंभीर असे आरोप केलेत। धनंजय मुंडेंनी मला 18 तुकडे करण्याची धमकी दिली असा गंभीर आरोप करुणा मुंडे यांनी केलाय। पोलीस संरक्षण मिळावं अशी मागणी सुद्धा त्यांनी कोर्टात केली आहे। मात्र कोर्टाने अद्याप संरक्षण दिलं नसल्याचं करुणा मुंडे म्हणाल्या। लव जिहाद पेक्षा जास्त अन्याय आपल्यावरती होत असल्याचा आरोप सुद्धा करुणा मुंडेंनी केलाय आणि त्यांच्यासोबत सविस्तरपणे बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। आपल्यासोबत करुणा मुंडे आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। तुम्ही एनसी केलेली आहे, नेमकं काय प्रकरण आहे, काय नेमकं झालंय? जसं की कोर्टामध्ये पण ज्या दिवशीपासून माझ्या खालच्या कोर्टामध्ये मला 2 लाख रुपये पोटगी देण्यात आलेली आहे त्या दिवसापासून आणि जो दिवसापासून धनंजय मुंडेला आमदारकीच्या नोटीस त्यांची आमदारकी रद्द होणार आहे या हायकोर्टाच्या नोटीस त्यांना सर्व करण्यात आलेला आहे त्या दिवसापासून मला जीवे मारण्याची, माझ्या मुलगीला उचलून घेऊन जाण्याची आणि मला 18 तुकडे करण्याची धमकी स्वतः धनंजय मुंडेंनी मला दिलेली आहे। मी कंप्लेंट दिली, त्याच्यावरती पूर्ण पुरावे सहित कंप्लेंट दिलेली आहे। व्हॉट्सअपचे चॅट वगैरे आहे का? धमक्या कोण देतं? धनंजय मुंडेचे लोक। हे नंबर आहे सगळे याच्यावरती, हे सगळ्यांचे नंबर आहे। एनसी मध्ये पण मी तुम्हाला एनसी पाठवतोय, हे सगळ्या लोकांचे नंबर आहे, तरी पण काय होत नाही। त्याच्यासाठी माझ्या जितका दबाव तंत्र, माझ्या धमकी देण्याचा प्रयत्न, हे सगळं हे लोकांचा चालू आहे। प्रश्न असा आहे की धनंजय मुंडे यांनी स्वतः तुम्हाला धमकी दिली असं म्हणायचं तुम्हाला? धनंजय मुंडेंनी स्वतः मला कॉलवरती धमकी दिली की तू जास्त तोंड उघडत आहे, आता माझी बहिणीवरती बोलत आहे, हे करत आहे, वो करत आहे। आता तुझी बहिणी आणि तू किती पाणीमध्ये आहे हे सगळं जरी मी पूर्ण, आता तुम्ही 50% सांगितलेलं आहे, पण जरी और 50% तोंड उघडलं, ज्या दिवशी माझ्या डोक्यावरती पाणी जास्त गेला तुम्ही सगळं तोंड उघडणार की किती लोक हे लोक पाणीमध्ये आहे। मंत्री आहे तो माझ्यावरती काय जोर जबरदस्ती करू शकत नाही। माझी मुलगीला उचलून घेऊन जाणार आहे, 2 कोटीचा गुंडा असा मला धमकी देत आहे। एकूण तुम्ही असं म्हणताय की सरळ सरळ धमकी तर दिली आहे, सोबत 18 तुकडे करणार वगैरे असं पण बोललेलं आहे। बदनामी करणार, धनंजय मुंडेंनी मला धमकी दिली आहे, तुझे 18 तुकडे करणार आहे आणि तुझी बदनामी करणार आहे मी। तो तू बदनामी कर, तू एक बापाची औलाद आहे, तो तू बदनामी कर माझी, तू माझे 18 तुकडे कर। कुठे करायचं आहे तुला, तू मला सांग, मी स्वतः येते 18 तुकड्या करवण्यासाठी। एकूण या संदर्भात तुम्ही कोणी जे वरिष्ठ मंत्री आहेत किंवा कोणी सरकारमधले मंत्री आहेत त्यांच्याशी या संदर्भात बोलला? जे येणारी मीटिंग आहे त्यांची, काय म्हणतात त्याला, कॅबिनेट मीटिंग, त्याच्यामध्ये मी जाणार आहे आणि त्यांना विचारणार आहे की तुम्ही फक्त लव जिहाद वाले लोकांनाही तुम्ही हे देणार आहे का? हिंदू मुस्लिमच्या मुद्द्यावरतीही तुम्ही फक्त हे राजकारण करणार आहे की फक्त स्वतःचे धर्माचे लोक जे स्वतःची बायकोला है ना, आज हिंदू धर्मचा माझा नवरा आहे, हिंदू धर्मची मी आहे, तरी पण आज लव जिहाद पेक्षा जास्त अन्याय माझ्यावरती करत आहे। 3 वर्ष गेले, 3 वर्ष मी फिरत आहे इकडे तिकडे, पण आज कोणत्याही मंत्री, आमदार, खासदार असं नाहीये ज्यांनी मला न्याय देण्याची गोष्ट केलेली आहे। आणि पोलीस प्रशासन पण हे लोकांचे सांगण्यावरून काम करत आहे। तो मी जाणार आहे कॅबिनेट मीटिंगमध्ये। एकूण या संदर्भात बघायचं तर कुठेतरी या संदर्भात तक्रार जी आहे ती दाखल करण्यात आलेली आहे आणि धनंजय मुंडे यांच्या विरोधात ही तक्रार आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन सचिन शिंदेसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।